आय.बी. इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्ड भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। आय.बी. इंटेलिजन्स ब्युरो या भरतीला खुफिया विभाग सुद्धा म्हटलं जाते। तर 8,991 जागांसाठी जे हे भरती या ठिकाणी येत आहे आणि या भरतीत जे विद्यार्थी मित्रांनो टेंटेटिव्ह कॅलेंडर सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येते आणि जागा यामध्ये 8,991 जागांसाठी जे हे भरती या ठिकाणी येत आहे आणि या भरतीचे जे फॉर्म आहे हे जवळपास जून जुलै महिन्यामध्ये या भरतीचे फॉर्म भरण्याला या ठिकाणी सुरुवात होता, कारण की टेंटेटिव्ह कॅलेंडर आलेला आहे। तर या भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय असणार आहे, या भरतीमध्ये वयोमर्यादा काय, हाईट किती आहे, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड आहे की नाही आहे, लेखी परीक्षा आहे की नाही आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये वय वगैरे काय असणार आहे, निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आय.बी. इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्ड भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आय.बी. सिक्युरिटी, आय.बी. इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले, तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे, कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, आय.बी. इंटेलिजन्स ब्युरो या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर एस.सी. कॅटेगरीचे जर असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार। तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला आय.बी. इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर एवढे वयोमर्यादा आहे। त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। फीचा जर विचार केला, जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 100 रुपये फी असणार आहे आणि एस.सी. कॅटेगरीला या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी लागणार नाही, लक्षात ठेवा। आणि तुमचं जर सिलेक्शन झालं आय.बी. इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीमध्ये तर पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे, कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब आहे आणि यामध्ये सिक्युरिटी असिस्टंट पदाला एवढा पगार भेटणार आहे 21,700 ते 69,100 पर्यंत। आणि या आय.बी. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये एमटीएसचा सुद्धा पद असणार आहे। तर एमटीएस पदामध्ये जो पगार भेटणार आहे 18,000 ते 56,900 पर्यंत पगार भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आय.बी. इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग या भरतीमध्ये कोणकोणते पद आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो आणि किती जागा त्यामध्ये तर ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा, IBASIO एक्झिक्युटिव्हचं पद आहे तर यामध्ये जागा 2,259 यामध्ये जागा असणार आहे। त्याचबरोबर दुसरं जे पद आहे सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्हचं पद आहे तर यामध्ये जागा 4,637 जागा आहे। त्यानंतर तिसरं जे पद आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसरचं पद आहे तर यामध्ये जागा 223 जागा आहे। त्याचबरोबर चौथं जे पद आहे सोशल सिक्युरिटी असिस्टंटचं पद आहे 140 जागा आहे। त्यानंतर ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटचं पद आहे 247 जागा यामध्ये रिक्त आहे आणि त्याचबरोबर सिक्युरिटी असिस्टंट MTचं पद आहे तर 441 जागा आहे आणि त्याचबरोबर MTS जनरलच्या 347 जागा यामध्ये। तर एवढ्या जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो आहे आणि टोटल 8,991 जागांसाठी ही भरती जी आहे विद्यार्थी मित्रांनो जाहीर करण्यात आली आणि फॉर्म भरणे जे आपले चालू होणार आहे जून ते जुलै महिन्यामध्ये या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालू येऊन राहिली। तर जे पण विद्यार्थी आय.बी. इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीची तयारी करणार, अभ्यास करणार आहे त्याच विद्यार्थ्यांचं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। तर आतापासून आपला जो टाइम आहे तर आतापासून तयारी चालू ठेवा, कारण की लवकरच येणाऱ्या दिवसामध्ये जून जुलै महिन्यामध्ये या भरतीचे फॉर्म स्टार्ट या ठिकाणी होत आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि या आय.बी. इंटेलिजन्स ब्युरो आय.बी. सिक्युरिटी भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर या भरतीमध्ये पहा हाईटची वगैरे काही यामध्ये हे नाही, हाईटची यामध्ये काही अट नाही। तर यामध्ये हाईटही नसली तरी सुद्धा आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये ग्राउंड सुद्धा नाही आहे। तर आपलं जे सिलेक्शन होणार आहे यामध्ये सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं, पहिल्या टप्प्यामध्ये आपला 100 मार्काचा पेपर होणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला लिहावं लागणार आहे, लेटर तुम्हाला या ठिकाणी ट्रान्सलेशन करावं लागणार आहे, म्हणजे जे आपली लोकल लँग्वेज आहे त्याच्यातून इंग्रजीमध्ये करावं लागणार आहे। आणि तिसरं जे असणार आहे तर ते असणार आहे यामध्ये इंटरव्ह्यू असणार आहे 100 मार्काचा। तर असं टोटल 250 मार्काचा जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे पूर्ण परीक्षा घेतली जाणार आहे। 250 पैकी या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे। तर या भरतीमध्ये सर्वात अगोदर आपलं काय असणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये पेपर होणार आहे आणि पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा जनरल नॉलेजचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर जनरल स्टडीचे सुद्धा 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 मार्काचा हा आय.बी.
इंटेलिजन्स ब्युरो या भरतीचा हा पेपर असणार आहे सर्वात अगोदर, आणि आपल्याला 1 घंट्याचा टाइम या ठिकाणी भेटणार आहे आणि तुम्हाला तुक्के वगैरे मारायचे नाही आहे, कारण की निगेटिव्ह मार्किंग या भरतीमध्ये ठेवण्यात आले आहे. 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे, एक लक्षात ठेवा. तर जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे, तयारी करणार आहे, त्यांचं सिलेक्शन या भरतीमध्ये होणार आहे IB इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्ड या भरतीमध्ये. तर अशा प्रकारे आपला सर्वात अगोदर पेपर होणार आहे आणि पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार आहे आपलं, तर यामध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह लिहावं लागणार आहे. आता डिस्क्रिप्टिव्ह कसा लिहावा लागणार आहे, तर तो 50 मार्कासाठी डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. जसं आपल्याला लेटर यामध्ये लिहावं लागणार आहे, जे आपली लोकल लँग्वेज आहे, जसं आता मराठी भाषा आहे, जे पण मराठी भाषामध्ये जे पण त्या ठिकाणी जे निबंध असेल, लेटर असेल, तर जे आपल्या भाषेमध्ये असेल लोकल लँग्वेजमध्ये, तर त्याचं ट्रान्सलेशन करून तुम्हाला इंग्रजीमध्ये त्यांना दाखवावं लागणार आहे. तर असे जे डिस्क्रिप्टिव्ह त्याला म्हटलं जाते आणि जवळपास 1 घंट्याचा टाइम आपल्याला भेटणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह ते लिहावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा याला जे डिस्क्रिप्टिव्ह म्हटलं जाते एक लक्षात ठेवा. तर हे आपल्याला यामध्ये लिहावं लागणार आहे, ट्रान्सलेशन करावं लागणार आहे ते लोकल लँग्वेजमधून इंग्रजीमध्ये. अशा प्रकारे हे असणार आहे 50 मार्कासाठी. तर झालं 150ची. त्यानंतर यामध्ये 100 मार्कासाठी आपल्याला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जाणार आहे. इंटरव्ह्यू जो असणार आहे तर हा 100 मार्काचा इंटरव्ह्यू असणार आहे आणि इंटरव्ह्यूमध्ये एकदम हायफाय इंटरव्ह्यू नसणार आहे. जसं IAS सारखा या ठिकाणी इंटरव्ह्यू नसणार आहे, UPSC सारखा या ठिकाणी इंटरव्ह्यू नसणार आहे. तर एकदम नॉर्मल इंटरव्ह्यू असणार आहे, कोणीही या ठिकाणी पास होऊ शकते, लक्षात ठेवा. तर नॉर्मल प्रश्न त्यामध्ये विचारले जाणार आहे. तर एकदम म्हणजे सिंपल तो इंटरव्ह्यू त्या ठिकाणी म्हटलं जाणार आहे. तर जास्त या ठिकाणी अवघड नसणार आहे. तर या ठिकाणी पर्सनल टेस्ट आपली त्यामध्ये असणार आहे. तर अशीच माहिती आपल्याला त्यामध्ये विचारली जाणार आहे, एक लक्षात ठेवा. पर्सनल माहिती त्या ठिकाणी आपली विचारली जाणार आहे. तर अशा प्रकारे साधा सिंपल त्या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे. तर कोणीही तो इंटरव्ह्यू त्या ठिकाणी पास करू शकते, कारण की नॉर्मल असते इंटरव्ह्यू, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे IB इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी या भरतीची. तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती चालू आहे, तर फॉर्म भरणे या ठिकाणी जे चालू होणार आहे, तर जून जुलैच्या आसपास या ठिकाणी फॉर्म भरणे चालू होतं आणि जागासुद्धा यावर्षी दमदार जागा म्हणजे 8,991 जागा आहे. तर यामध्ये MTechचा सुद्धा पद आहे, सिक्युरिटी असिस्टंट सुद्धा पद आहे. तर 10वी पासवरच आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते. महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फक्त 10वी पासवरच IB इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्ड या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, किती काय म्हटलं तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, एक लक्षात ठेवा. आणि या भरतीला खुफिया विभाग सुद्धा म्हटलं जाते. तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये हे भरती या ठिकाणी येत आहे. तर टोटल 250 मार्काची या ठिकाणी टेस्ट होणार आहे. तर 100 मार्काचा पेपर झालं, त्याचबरोबर 50 मार्काचं डिस्क्रिप्टिव्ह झालं आणि 100 मार्काचा इंटरव्ह्यू. तर असं 250 मार्काची ही टोटल या ठिकाणी यापैकी टोटल 250 पैकी या ठिकाणी मेरिट लागणार आहे. 250 पैकी या ठिकाणी टोटल मेरिट या ठिकाणी जाणार आहे. तर त्याच्या वाईज जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी IB इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्ड या भरतीचा जे कटाप या ठिकाणी लागणार आहे 250 पैकी. ठीक आहे, तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया IB इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्ड या भरतीची. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की मी तुम्हाला आतापासून सांगून राहिलो, जेणेकरून तुम्ही आतापासून तयारीला लागले पाहिजे आणि तुम्ही आतापासून अभ्यास केला तर तुमचा त्या ठिकाणी चांगली तयारी होणार आहे आणि तुमचं सिलेक्शन होणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय